नमस्कार मित्रांनो, बघा स्वागत आहे तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा बघा मित्रांनो आपल्या नाथ भरतीचा या शैक्षणिक यूट्यूब चॅनलवरती। तर बघा आपण आज IBPS पॅटर्ननुसार नोंदणी मुद्रांक शुल्क विभाग भरती 2025 साठी या ठिकाणी आपण आज पद गट शिपाई या पदासाठी गणित व बुद्धिमत्तेच्या ठिकाणी प्रश्नपत्रिका मित्रांनो आपण आज अभ्यासत आहोत। बघा या अगोदर देखील आपण मित्रांनो गणित व बुद्धिमत्तेच्या ठिकाणी आपण आपल्या चॅनलवरती 3 जे व्हिडिओ आहेत बघा या ठिकाणी अपलोड केलेले आहेत मित्रांनो, ते तुम्ही अभ्यासले नसतील अवश्य अभ्यासून घ्या। खूपच मित्रांनो बघा परीक्षेच्या दृष्टीने या ठिकाणी इम्पॉर्टंट असे प्रश्न सांगते मित्रांनो, त्या व्हिडिओमध्ये देखील आम्ही कव्हर केलेले आहेत। बघा त्या मित्रांनो व्हिडिओची जी लिंक आहे त्या तीनही मित्रांनो जी व्हिडिओची लिंक आहे ती बघा या व्हिडिओच्या खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मी तुम्हाला प्रोव्हाइड केली आहे। तिथून बघा तुम्ही मित्रांनो हे तीनही जे व्हिडिओ आहेत ते तुम्ही या ठिकाणी अभ्यासू शकता। महत्त्वाचं म्हणजे तुम्ही नवीन असाल आपल्या चॅनलवर सबस्क्राइब करून घ्या। आणि मित्रांनो बघा पहिला प्रश्न, खालील आकृतीतील त्रिकोण मोजा। तर मित्रांनो बघा या ठिकाणी आकृती आहे, या आकृतीमध्ये मित्रांनो एकूण किती त्रिकोण आहेत या प्रकारचा प्रश्न आहे। सरळ तुम्ही काही करू नका, अशी जर तुम्हाला आकृती दिली या प्रकारे 1 2 3 4 अशा अंक टाकून घ्या प्रत्येक आकृतीमध्ये। आणि या सर्वांच्या मित्रांनो बघा या सर्व अंकांच्या ठिकाणी बेरीज किती झाली 10, म्हणजे मित्रांनो बघा या ठिकाणी आकृतीमध्ये एकूण 10 त्रिकोण असणार आहेत, म्हणजेच पर्याय क्रमांक मित्रांनो अ या ठिकाणी आपल्या प्रश्नाची योग्य आन्सर असणार आहे। पुढे बघा 101 प्लस 102 प्लस 103 प्लस 104 प्लस 105 डॅश 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 प्लस 200 यांची बेरीज किती मित्रांनो बघा। तर 101 पासून तर 200 या मित्रांनो बघा या अंकामध्ये एकूण जेवढे काही मित्रांनो बघा संख्या आहेत यांच्यामध्ये त्या सर्व संख्यांचे मित्रांनो बघा या ठिकाणी आपल्याला बेरीज करायची आहे। तर बघा मित्रांनो टी या ठिकाणी आपण कशा प्रकारे काढू शकतो किंवा करू शकतो, काही करू नका मित्रांनो। मी जे या ठिकाणी तुम्हाला ट्रिक सांगतो तिच्या ठिकाणी तुम्ही ट्रिक या ठिकाणी तुम्हाला वापरायची आहे। सरळ मित्रांनो बघा या ठिकाणी पहिला अंक कोणता आहे तर 101 आहे, म्हणून या ठिकाणी सरळ पहिला अंक 101 घेऊन टाका। आणि बघा मित्रांनो प्लस या ठिकाणी बेरीज म्हणून या ठिकाणी बेरजेचं चिन्ह। आणि शेवटची संख्या कोणती आहे तर शेवटची संख्या मित्रांनो या ठिकाणी 200 आहे, म्हणून या ठिकाणी 200 घ्या। छेदामध्ये बघा दोन संख्यांच्या ठिकाणी आपण बेरीज करत आहोत, म्हणजे याच्या छेदामध्ये एकूण 2 घ्या, दोन संख्यांची बेरीज म्हणून। आणि गुणाकारात बघा 101 पासून तर 200 पर्यंत एकूण किती अंक आहेत मित्रांनो तर 100 अंक आहेत, म्हणून या ठिकाणी गुणाकारात आपण 100 घेऊन टाकू। आता बघा बरोबर हे 101 प्लस 200 तर मित्रांनो केलं तर झाले किती 301 छेद 2 गुणाकारात मित्रांनो हे 100 ला 100 जसे आता बघा बे 1 बे 5 10 आणि या समोर 0 जसं तसा, म्हणजे ठिकाणी किती आले बघा 301 गुणाकारात हे 50 या ठिकाणी आलेलं आहे। तर बघा या ठिकाणी 301 गुणाकारात या ठिकाणी आपण 50 केलं मित्रांनो तर भेटतात किती बघा 15050 या ठिकाणी भेटतात, म्हणजे मित्रांनो 15050 या ठिकाणी, म्हणजे या ठिकाणी किती बघा 15050 म्हणजे मित्रांनो या ठिकाणी किती पर्याय क्रमांक मित्रांनो या ठिकाणी क या ठिकाणी आपल्या प्रश्नाची योग्य आन्सर असणार आहे बघा 15050 या ठिकाणी आपल्या प्रश्नाचे योग्य आन्सर आहे। पुढे बघा प्रश्न क्रमांक 3 कशा स्वरूपाचा आहे। दीपा स्वातीच्या उजवीकडे बसली, प्रज्ञा स्वातीच्या डावीकडे बसली, दीपा व सीता यांच्यात गीता बसली, तर अगदी मधोमध या ठिकाणी कोण बसले या प्रकारचा आपल्याला प्रश्न विचारलाय। तर काही करू नका बघा सरळ मित्रांनो सरळ दीपा काय मित्रांनो बघा दीपा काय बसली तर स्वातीच्या उजवीकडे बसली। तर बघा मित्रांनो या ठिकाणी जर स्वाती बसली असेल, या ठिकाणी जर स्वाती बसली असेल तर मित्रांनो बघा दीपा काय केली तर स्वातीच्या उजवीकडे बसली। तर मित्रांनो बघा या साईडला स्वातीच्या उजवीकडे कोण बसलंय दीपा, म्हणून या ठिकाणी आपण दीपा घेऊ। पुन्हा बघा या ठिकाणी प्रज्ञा काय केली मित्रांनो बघा या ठिकाणी स्वातीच्या डावीकडे बसली, म्हणून या ठिकाणी म्हणजेच ही जर स्वाती तर या स्वातीच्या मित्रांनो बघा ही बाजू कोणती डावी, तर या ठिकाणी कोण बसलंय प्रज्ञा, म्हणून या ठिकाणी प्रज्ञा। मग पुन्हा बघा या ठिकाणी दीपा व मित्रांनो सीता यांच्यामध्ये कोण बसलं गीता, तर बघा या ठिकाणी गीता आहे, या ठिकाणी दीपा आहे, तर बघा दीपा व सीताच्या मध्ये कोण बसलं मित्रांनो तर गीता, म्हणजेच मित्रांनो बघा या ठिकाणी दीपाच्या बाजूला गीता बसली आणि मित्रांनो बघा गीताच्या बाजूला कोण बसलंय सीता। तर मित्रांनो बघा आता या सर्वांमध्ये सर्वात मित्रांनो अगदी मधोमध कोण आहे तर या ठिकाणी दीपा आहे, म्हणून ठिकाणी आपल्या प्रश्नाची योग्य आन्सर कोणता असेल तर पर्याय क्रमांक अ या ठिकाणी दीपा मित्रांनो हे असणार आहे। बघा मित्रांनो चौथा प्रश्न पाहण्यामध्ये मित्रांनो एक महत्त्वाची तुम्हाला या ठिकाणी मी सूचना देऊन टाकतो। आम्ही मित्रांनो बघा या ठिकाणी आपल्या परीक्षेसाठी तुमच्या एक मित्रांनो महत्त्वाचं म्हणजे एक 1500 प्लस किती 1500 प्लस मित्रांनो बघा प्रश्नाचा या ठिकाणी का मी तुमच्यासाठी महाठोकळा लॉन्च केला आहे बघा, महाठोकळा या ठिकाणी लॉन्च केलेला आहे। तर बघा मित्रांनो हा जो महाठोकळा आहे मित्रांनो बघा या महाठोकळ्यामध्ये तुम्हाला GKGS आणि करंट अफेअर्स मित्रांनो काही क्वेश्चन्स जे आहेत बघा 1500 प्लस असे तुम्हाला या ठिकाणी मिळून जातील। तर बघा अवश्य खरेदी करून घ्या। खरेदी करण्यासाठी 7414 93
07 या नंबरवर मित्रांनो फक्त आणि फक्त 99 रुपये पे करा आणि पे केलेली स्क्रीनशॉट आहे त्या नंबरच्या व्हॉट्सअपला तुम्ही टाकून टाका मित्रांनो. तुम्हाला लगेच जी 2 मिनिटाच्या टाईम आम्ही तुम्हाला मित्रांनो महाठोकळा देऊन टाकू. बघा मित्रांनो अवश्य बाय करा. बाय करण्याचं कारण म्हणजे जेवढा काही मित्रांनो बघा आजवर IBPSने प्रश्नसंच विचारले ते सर्व काही मित्रांनो बघा आम्ही या महाठोकळ्यामध्ये समाविष्ट केलेले आहे. मित्रांनो बघा तुम्ही जे आहे अवश्य एकदाशी हा महाठोकळा खरेदी करून घ्या आणि ह्या महाठोकळ्याचा तुम्ही बघा सर्व काही अभ्यास आहे बघा कव्हर करून घ्या. म्हणजे मित्रांनो बघा तुम्ही या ठिकाणी बघा तुमच्या जवळपास या ठिकाणी बघा अर्धेच्या मार्कात बघा तुमच्या पेपरातले या ठिकाणीच तुमच्या कव्हर होऊन जातील बघा महाठोकळ्यातून GK GST आणि करंट अफेअर्सचे. तर बघा चौथा प्रश्न 9, 8, 1, 2, 5 या अंकांपासून तयार होणारी सर्वात मोठी संख्या व लहान संख्या यातील फरक किती असेल. तर बघा मित्रांनो बघा या अंकांपासून तयार होणारी सर्वात मोठी संख्या या ठिकाणी आपण सर्वप्रथम काढून घेऊ. बघा मोठी संख्या मोठी आणि लहान या ठिकाणी आपण लिहून देऊ. आता बघा मित्रांनो मोठी संख्या म्हणजे एकदम मोठ्या अंकांपासून तयार होते. त्या ठिकाणी एकदम मोठा अंक कोणता आहे तर 9 आहे म्हणून 9 घ्या. पुन्हा 9च्या बाद 8 आहे, 8च्या बाद 5 आहे, 5च्या बाद 2 आणि 2च्या बाद मित्रांनो 1. तर लहान संख्या सरळ लहानापासून घ्या. सरळ बघा 1 घ्या, पुन्हा 2 घ्या, पुन्हा 5, पुन्हा 8 आणि पुन्हा 9. जर मित्रांनो बघा आता या 98,521 मधून जर 12,589 या ठिकाणी आपण मायनस केले तर उरतात किती बघा या ठिकाणी 85,932 या ठिकाणी उरतात. तुम्ही एकदा मायनस करून बघा 85,932 म्हणजे आहे का बघून एकदाशी आहे बघा. पर्याय क्रमांक या ठिकाणी आपल्या प्रश्नाची योग्य आन्सर आहे. पुढे बघा आता प्रश्न क्रमांक या ठिकाणी 5वा कशा प्रकारे आहे. पहिल्या 5 समनैसर्गिक संख्यांच्या घनाची बेरीज या ठिकाणी काढायचं आहे आपल्याला. बघा पहिल्या 5 मित्रांनो नैसर्गिक संख्यांची बेरीज. तर बघा मित्रांनो या ठिकाणी पहिली संख्या कोणती आहे 2 आहे, दुसरी 4, तिसरी 6, चौथी 8 व शेवटची मित्रांनो या ठिकाणी 10 आहे 5वी. आणि या ठिकाणी सरासरी म्हणले या ठिकाणी एकूण वरील जेवढे संख्या असतील तेवढ्या ठिकाणी खाली घ्यायचं असते संख्या. तर किती आहेत संख्या 1, 2, 3, 4, 5 या ठिकाणी आपण छेदामध्ये 5 घेऊन टाकू. तर बघा या ठिकाणी 2चा घन, 3चा घन, 6चा घन, 4चा घन, 6चा घन, 8चा घन आणि या ठिकाणी 10चा घन. तर आता बघा मित्रांनो या ठिकाणी 2चा घन मित्रांनो किती आहे बघा तर 2चा घन आहे बघा या ठिकाणी 8 प्लस मित्रांनो पुन्हा 4चा घन 64, 6चा घन 216, 8चा घन 512 प्लस 10चा घन आहे 1000 आणि छेदामध्ये याच्या जर आपण 5 केलं तर या ठिकाणी आपल्या प्रश्नाची योग्य आन्सर भेटून जातं. आता बघा या जर आपण वरच्या सर्व अंकांची जर या ठिकाणी बेरीज केली तर ती बेरीज होते बघा मित्रांनो या ठिकाणी 1800 बेरीज होते बघा. ती 1800 या ठिकाणी बेरीज होते आणि छेदामध्ये मित्रांनो 5ला 5 जशा तसे. आता बघा 3 5 15 उरले किती 3 सांग 5 सखा 30 आणि समोरचा 100 मित्रांनो जशा तसा. म्हणजे या ठिकाणी किती 360 या ठिकाणी आपल्या प्रश्नाची योग्य आन्सर असणार आहे बघा. पर्याय क्रमांक मित्रांनो किती ब या ठिकाणी आपल्या प्रश्नाची योग्य आन्सर आहे. पुढे 1 बिलियन म्हणजे किती मित्रांनो बघा 1 बिलियन म्हणजे किती या प्रश्नाची जे मित्रांनो हा सोपा प्रश्न आहे. या प्रश्नाचे मित्रांनो योग्य आन्सर तुम्ही सर्वांना या ठिकाणी कमेंट बॉक्समध्ये सांगायचं आणि बाकी तुम्हाला जर काही डाऊट वगैरे असतील शंका ते सुद्धा तुम्ही मित्रांनो कमेंटमध्ये सांगून टाका. या ठिकाणी आम्ही तुमच्या शंकाचा अवश्य निराकरण करण्याचा प्रयत्न करू. पुढे बघा कवायतीसाठी उभे असलेल्या विद्यार्थ्यांच्या एका रांगेत जेवढे विद्यार्थी आहेत त्यापेक्षा 8 रांगा जास्त आहेत. जर एका रांगेत 21 विद्यार्थी असतील तर कवायतीसाठी किती विद्यार्थी उपस्थित होते. काही करू नका मित्रांनो सरळ हे जे 21 मित्रांनो बघा एका रांगेत 21 विद्यार्थी आहेत म्हणजे ठिकाणी 21 घ्या आणि गुणाकारामध्ये मित्रांनो बघा 8 रांगा जास्त आहेत म्हणजे ठिकाणी गुणाकारात प्लस 8 करा. जर मित्रांनो बघा 21 प्लस जर आपण 8 केलं झालं किती मित्रांनो 29. आता सरळ तुम्ही हे मित्रांनो 29 घ्या आणि 29च्या गुणाकारात हे 21 करून टाका. जर आपण या ठिकाणी 29 गुणाकाराचं मित्रांनो 21 केलं तर होतात किती बघा 609 या ठिकाणी आपल्या प्रश्नाची योग्य आन्सर पर्याय क्रमांक या ठिकाणी क हे असणार आहे. शेवटचा प्रश्न खालील आकृतीत त्रिकोणांची संख्या किती आहे. तर बघा या ठिकाणी या आकृतीमध्ये मित्रांनो बघा या ठिकाणी त्रिकोणांची संख्या किती आहे या प्रकारचा प्रश्न विचारा. काही करू नका मी जी ट्रिक सांगतो या ठिकाणी तीच तुम्ही या ठिकाणी ट्रिक जी आहे वापरा. सरळ या प्रकारे अंक टाकून घ्या 1 2 3 4 5 6 7 आणि 8. पुन्हा असंच टाकून घ्या 1 2 3 4 5 6 7 आणि 8. मित्रांनो सरळ
हे जे 8 आहे मित्रांनो बघा 8 हे मित्रांनो झाले किती 8 8 मित्रांनो हे झाले किती सर हे 8 8 प्लस करून घ्या झाले किती 8 मित्रांनो 16 झाले आणि हे मित्रांनो बघा हे जे 16 आलं या 16चे दुप्पट करून टाका आलं किती बघा 16चे दुप्पट 16 दोन्ही 32 म्हणजे छेडगणी किती पर्याय क्रमांक ब 32 मित्रांनो बघा या आकृतीमध्ये एकूण त्रिकोण असणार आहे तुम्हाला लक्षात ठेवायचं बघा ठिकाणी ट्रिक आपल्याला कशा प्रकारे पार पाडायची आहे तर बघा मित्रांनो हे होते आपले IBPS ने मित्रांनो विचारलेले काही इम्पॉर्टंट असे मित्रांनो जे की प्रश्न सर जे मित्रांनो आपण या व्हिडिओमध्ये अभ्यासलेलो आहोत मित्रांनो बघा तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल आपल्यावर मित्रांनो हा जो व्हिडिओ आहे तुम्ही लाईक करा तुमच्या विद्यार्थी मित्रांसोबत अवश्य शेअर करा आणि मित्रांनो आतापर्यंत तुम्ही चॅनलला आपल्या सबस्क्राईब केलं नसेल अवश्य बघा सबस्क्राईब देखील करून घ्या तर भेटू पुन्हाच्या एका मित्रांनो अशाच नवीन भागामध्ये तोपर्यंत तुम्ही बघत राहा आपला आवडतं एज्युकेशनल यूट्यूब चॅनल धन्यवाद